मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. लवी म्हणते की जो माणूस आतमध्ये गेला तो कोण आहे आणि काय आहे याबद्दलच विचारत होते मी त्यांना. तेव्हा शांतनू स्वतः केबिन उघडायला जातो, पण तेवढ्यात बेल वाजते. शांतनू म्हणतो की हे सर्व मी नंतर बघेन, आता लेक्चर सुरू करतोय, चल. आणि मग पल्लवी आणि शांतनू तिथून निघून जातात. पल्लवी प्रभाकर सरांच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. प्रभाकर सर म्हणतात की काय झालं. पल्लवी म्हणते की मी मोठ्या काकांच्या रूममध्ये जाते आणि आत्ताच्या आत्ता ते पुरावे मिळवतेय. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आत्ता अचानक का बरं असं. पल्लवी, तू जरा शांत हो, चल इथे बस. आपलं काय ठरलं होतं, आपण प्लॅनिंग करूया. असंच ठरलं होतं ना आपलं, आता आपल्याला प्लॅनिंग करायला हवं. पल्लवी म्हणते की नाही बाबा नाही, मला नाही सहन होते आता. आपण इथे रोज कॉलेजमध्ये येतोय आणि हे सर्व पुरावे कॉलेजमध्येच आहे. ही माणसं आपल्या कुटुंबातल्या माणसांच्याच जीवावर उठली आहे आणि तरीही आपण घाबरून असे भीतीच्या छायाखाली वावरत राहायचं. आता सुद्धा मी एका माणसाला मगाशी मोठ्या काकांच्या केबिनमध्ये घुसताना पाहिलं. मला ना हे सगळं वेगळं आणि संशयास्पद वाटतंय. प्रभाकर सर म्हणतात की एका माणसाला म्हणजे अनोळखी माणसाला, आणि तेही केबिनमध्ये घुसताना. पल्लवी म्हणते की हो. प्रभाकर सर म्हणतात की मग त्याला आतमध्ये कोणी जाऊन दिलं. पल्लवी म्हणते की गार्ड होता तिथे, पण त्यांनी नाही थांबवलं त्याला. कदाचित मोठ्या काकांचंच काही काम असेल किंवा त्यांचं काहीतरी वेगळं काम असेल, मला नाही माहिती. त्याचं तिथे जाणं खूप संशयास्पद होतं आणि आपल्याला ते शोधून काढायला हवं. मोठ्या काकांचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सुरू असणार आहे. आपलं बोलणं झालं तसं ते आणखी अलर्ट झाले असणार आहे. बाबा, त्यांच्या पुराव्याचं काहीतरी वेगळं होण्याआधी आपल्या हातात पुरावे लागायला हवेत. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की तुझं म्हणणं पटतंय मला, पण मी आता काय सांगतो ते ऐक. तू न जाता मी जातो, कारण माझं तिथं जाणं सोपं आणि सुरक्षित आहे. आज बोर्ड मीटिंग आहे, त्यात तुम्हाला कसं आणि काय जमेल काही सांगता येत नाही. आणि वेळ मिळाला तर मी आज सगळ्यात पहिल्यांदा हे काम करतो. माझं जाणं सोपं का आहे माहिती आहे का, कारण मला जर कोणी केबिनमध्ये बघितलं तर मी काहीतरी कारण देऊ शकतो, पण जर तुला बघितलं ना तर खूप मोठा गदारा होईल. तसंही त्या दोघांना तुला टार्गेट करण्यासाठी निमित्तच हवं असतं. सूर्यवंशीची सून असली तरी इथे तू एक विद्यार्थिनी असं काही पण बोलू शकतात. घडू नये म्हणून मी बोलतोय आणि तू ह्याच्यात पडू नकोस, ओके. पल्लवी म्हणते की बरं मग मी काय मदत करू सांगा तुमची. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात काहीही करू नकोस, कारण उगीच कोणाला संशय येता कामा नये. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या बाबतीत कुठलीही गोष्ट चुकीची होऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे तुझ्या आदित्य मॅमने मला. आणि मी तिला शब्द दिलाय की मी तुझी काळजी घेईन. काय तू मोठ्यांचं ऐकतेस ना, मग मी हे माझ्या पद्धतीने हँडल करतो, तू याची काळजी करू नकोस. ऐक माझं, आता निघू मी, मीटिंगची वेळ झाली आहे. प्रभाकर सर जायला निघतात आणि परत मागे येतात. पल्लवीला म्हणतात की मी आता काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या. या प्रकरणात तू भाग घेणार नाहीयेस, हे प्रकरण मी हँडल करणार आहे माझ्या पद्धतीने, ओके. अगं हो म्हण ना. तेव्हा पल्लवी हो म्हणते आणि मग प्रभाकर सर तिथून निघून जातात. स्वाभिमान मालिकेचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आज आपलं लाईक्सचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा. धन्यवाद. ते मोठे काका मीटिंग हॉलमध्ये असतात. ते वकिलांना फोन करतात, म्हणतात की त्या नवीन डॉक्युमेंट संदर्भात आपलं बोलणं झालं होतं, माझं काम केलं आहे बरं का. आता ती प्रॉपर्टी किती दिवसात आमच्या नावावर होईल. काम जोखमीचं आहे म्हणून तेवढीच किंमत तुम्हाला मोजलेली आहे ना मी. मग आता तुम्हीच सांगा की या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक आम्ही कधी होणार आहे. तेवढ्यातच प्रभाकर सर तिथे येतात. प्रभाकर सर दादा अशी हाक मारतात तेव्हा मोठे काका खूप घाबरतात. ते फोन ठेवून देतात. प्रभाकर सर विचारतात की दादा आज बोर्ड मीटिंग आहे ना, सगळ्या मेंबर्सला बोलवलं ना तुम्ही. तेव्हा मोठे काका म्हणतात की हो, तशी रुटीन मीटिंगच आहे, पण सगळे मेंबर असायला हवेत. तू तर लवकर आलास, बस ना इथे, येतीलच सगळे. आणि हा प्रदीप नाही आला. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की मला तो कॉलेजमध्ये कुठेच दिसला नाही. मोठे काका म्हणतात की मी निरोप दिला होता त्याला, मला वाटलं तुम्ही दोघे एकत्रच याल, पण तू तर लवकर आलास, बरं झालं, ये ना बस. मग हळूहळू सर्व मेंबर्स येतात. तेव्हा मोठे काका म्हणतात की मीटिंग सुरू करूयात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात पण सर अजून प्रदीप आणि शांतनू सर आलेले नाही आहेत. मोठे काका म्हणतात की शांतनू सरांना लेक्चर आहे, त्यामुळे मीटिंगला यायला जमणार नाही, हे त्यांनी मला आधीच सांगितलं आहे. तशी ही रुटीन मीटिंग आहे ही, आपण त्यांना नंतर कळूया आणि जर त्यांचं काही वेगळं मत असेल तर मग त्यावरही विचार करूयात. मी प्रदीप सरांचंच म्हणत असाल तर तेवढ्यात प्रदीप तिथे येतो आणि म्हणतो की सॉरी हा, मला उशीर झाला. मोठे काका म्हणतात की थोडा प्रदीप सर, तुमच्यासाठी आम्ही ही मीटिंग लेट सुरू करतोय, तरीसुद्धा तुम्हाला वेळेत यायला जमत नाही. प्रदीप म्हणतो की सर मी येणारच होतो पण. तेव्हा मोठे काका म्हणतात की उगाच कारणं सांगत बसू नका.
घराच्या दारात तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही याला म्हणायचं तरी काय? प्रदीप सॉरी म्हणतो आणि खाली बसतो. मग मोठे काका सर्वांना म्हणतात की तसं पण आपण बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटतोय. गेल्या काही काळामध्ये आपल्या संस्थेने बरीच प्रगती केली आहे आणि आता संस्था एक्सपान्शनच्या विचारात आहे आणि त्यासाठी नवीन इमारत सुरू करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. प्रभाकर सर मनात म्हणतात की दादा म्हणताय तसं मीटिंग रुटीनच आहे. तर जर सगळे बिझी असतील तर मला लवकर सुटकता येईल. हीच संधी आहे आणि ह्याच वेळी काम होऊन जाईल. एवढ्यात प्रभाकर सर ठसका येण्याचं नाटक करतात. हे काका देखील प्रभाकर सरांकडे जातात. विचारतात की काय होतंय प्रभाकर सर, बरं वाटत नाहीये का? प्रभाकर सर म्हणतात की जरा धाप लागल्यासारखं होतंय आणि थोडी कणकण पण आहे. मोठे काका म्हणतात की तुम्ही एक काम करा, आराम करा. तुम्ही मीटिंगला नाही थांबलात तरी चालेल, आम्ही तुम्हाला सांगू नंतर. प्रभाकर सर मनात विचार करतात की दादा तर सांगताय बाहेर जा, पण त्यांच्या केबिनमध्ये जाण्याची हीच संधी आहे. आणि मग प्रभाकर सर तिथून निघून जातात. तेव्हा मोठे काका मनात विचार करतात की तुला खरंच बरं नाही आहे की तू प्लॅनिंग करून कुठे चाललायस? हे तर मला माहीत नाही प्रभाकर, पण आजाराचं नाटक करून माझ्या केबिनपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत असशील तर हे नाटक मात्र तुला खूप महागात पडणार आहे. इकडे तो माणूस लॉकरला अलार्म लावत असतो आणि अलार्म सेट झाल्यावर तो मोठ्या काकांना फोन करतो. म्हणतो की अलार्म मी सेट केलाय, एक ॲप पाठवलाय तुम्हाला, तुम्ही अपडेट करत राहतो आणि डाउनलोड करत जा आणि ते ॲप ना फक्त तुमच्याच मोबाईलमध्ये असायला हवं. बाकी काम झालेलं आहे सर्व. तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे पण तुला हे काम आत्ता करण्याची काही गरज होती का? कशाला केलंस आत्ता काम? केबिनच्या बाहेर माणसं फिरत असतात, चुकून जर तिथं तुला कोणी बघितलं तर? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो साहेब, माझं पण आता काम झालंय आणि त्या सिक्युरिटीचा पण वॉच आहे, मग कोणाला काहीच कळणार नाही. मोठे काका म्हणतात ठीक आहे, पण तू तिथून लवकर निघून जा. मग तो माणूस तिथून निघून जातो. त्यानंतर प्रभाकर सर तिथे येतात. प्रभाकर सर सिक्युरिटी गार्डला दारासमोर बघतात आणि मग ते बाजूला जाऊन सिक्युरिटी गार्डला फोन करतात. तसा सिक्युरिटी गार्ड बाजूला जातो. पल्लवी इकडे मनात विचार करत असते की बाबा आज केबिनमध्ये जायचं तर म्हणाले, लवकरात लवकर सत्य शांतनूसमोर आणणं महत्त्वाचं आहे. पल्लवी विचार करतच चाललेली असते आणि तितक्यात तिचा पाय वाकडा पडतो. ती तिथे खाली पडणार तेवढा शांतनू तिला सावरतो आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. कॉलेजमधली मुलं त्यांच्याकडे. त्यातली एक मुलगी म्हणते की कसलं क्यूट कपल आहे हे, असंच आयडियल कपल हवं. आणि मग सगळे मुलं खोकायचं नाटक करतात. तसं त्या दोघांना भान येतं आणि पल्लवी बाजूला होते. शांतनू म्हणतो की मिसेस पल्लवी, लक्ष कुठे आहे तुमचं? बघून चालता येत नाही तुम्हाला? आणि कुठे काही लागलं असतं म्हणजे? पल्लवी म्हणते की सॉरी सर, मला कळलंच नाही की मी अशी कशी पडले. शांतनू म्हणतो पण खरंच तुम्हाला काही लागलं नाही ना? तेव्हा मुलं त्या दोघांची मज्जा घेत असतात. शांतनू म्हणतो काय तुम्हाला लेक्चर नाही आहे का? मग सर्वजण तिथून निघून जातात. इतक्यातच एक माणूस तिथे येतो आणि म्हणतो की सर, एका पावतीवर तुमची सही हवी होती. तेव्हा शांतनू म्हणतो की कसली सही? तो माणूस सांगतो की आपल्या मोठ्या सरांनी त्यांच्या लॉकरला अलार्म बसवून घेतला होता. तेव्हा शांतनू म्हणतो की हे कधी ठरलं? तेव्हा तो माणूस म्हणतो की आपला बबन आहे ना, तो त्या दिवशी काहीतरी चोरी करत होता. असं मोठ्या सरांना वाटत होतं ना, आपला बबन असं नाही करायचा. पण साहेबांच्या मनात काय आलं काय माहिती. शांतनू म्हणतो मग त्यासाठी माझी सही घ्यायला लावली आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की तसं नाही, ट्विटर आत्ताच फिट करून गेला ना आणि बाकीचे सर्व बोर्ड मीटिंगमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही दिसलात म्हणून मी तुमच्याकडे आलो. तेव्हा पल्लवी ह्या सगळ्या गोष्टी ऐकते तेव्हा ती खूप घाबरते आणि जोरजोरात पळायला सुरुवात करते. इकडे पल्लवी केबिनमध्ये जाते पण प्रभाकर सर तोपर्यंत आलेलेच नसतात. ती म्हणते की बाबा तर केबिनमध्ये नाही आहेत, मग कुठे असतील? ती म्हणते की मोठ्या काकांच्या रूममध्ये तर गेले नसतील ना? बाबांना अडवायलाच हवंय. मोठ्या काकांनी त्यांच्यासाठी ट्रॅप लावलाय हे त्यांना समजायला हवं. मग पल्लवी परत तिथून निघते. इकडे प्रभाकर सर मनात म्हणतात की दादांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी फोन सायलेंटवर ठेवायला हवा. ते अचानक जर वाजला तर कोणाच्याही लक्षात येईल. पल्लवी इकडे म्हणते की बाबांना तर अलार्मबद्दल काही माहीतच नाहीये. प्रभाकर सर केबिनमध्ये येत असताना सिक्युरिटी गार्ड मात्र त्यांना गुपचूप बघत असतो. पल्लवी प्रभाकर सरांना फोन करत असते पण प्रभाकर सर फोन सायलेंटवर असल्यामुळे उचलत नाही. इकडे प्रभाकर सर केबिनमध्ये घुसतात पण सिक्युरिटी गार्डने मात्र ते पाहिलेलं असतं. प्रभाकर सर लॉकरची चावी शोधत असतात आणि मग एका ड्रॉवरमध्ये त्यांना चावी भेटते. पल्लवी मात्र पळत केबिनकडे येण्याचा प्रयत्न करत असते. प्रभाकर सर लॉकरला किल्ली लावणारच असतात. तेवढ्यात पल्लवी येते आणि म्हणते की बाबा थांबा, इकडे या, तुम्ही बाहेर या पहिल्यांदा. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अगं थांब ना जरा, चावी तर ठेवू दे. प्रभाकर सर पुन्हा चावी जिथे होती तिथे ठेवून देतात. नेमकं जेव्हा ते जात असतात
तेव्हा त्यांचा हात लागून टेबलवरील एक गोष्ट खाली पडते आणि ते लॉकरच्याच दिशेने जात असते. पल्लवी प्रभाकर सरांना बाहेर येऊन सांगते की मोठ्या काकांनी तिथे अलार्म सेट केलाय. प्रभाकर सर म्हणतात की अलार्म? तेव्हा पल्लवी म्हणते की हो, या सगळ्या प्रकरणात आपल्याला अडकवण्यासाठी मोठ्या काकांनी हे प्लॅनिंग केलंय. मला हे आत्ताच कळलं, त्यामुळे मी धावत शोधत आले होते तुम्हाला सांगायला. प्रभाकर सर आणि पल्लवी बोलतच असतात तेव्हा टेबलवरील ती वस्तू अलार्मला धडकते आणि मोठ्याने सायरन वाजायला सुरुवात होतो. सर्वजण तिथे येऊन गोळा होतात. शांतनू म्हणतो की काय झालं? मोठ्या सरांच्या केबिनमधून येतोय हा आवाज. शांतनू म्हणतो मी आलोच आणि बघतो. शांतनू आतमध्ये जाऊन सगळी केबिन बघतो. तो पुन्हा बाहेर येतो. प्रभाकर सर म्हणतात की काय रे, काय झालं? शांतनू म्हणतो की आत तर कोणी नाहीये, पण पेपरवेट पडल्यामुळेच कदाचित आवाज आला असेल, त्यामुळेच अलार्म वाजला असेल. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आतमध्ये अलार्म लावलाय? सिक्युरिटी गार्ड म्हणतो की हो साहेब, मोठ्या साहेबांनी लॉकरला अलार्म लावून घेतलाय. परवा बबनसाहेब शिंदेचं प्रकरण झालं ना. प्रभाकर सर्व मुलांना सांगतात की तुम्ही आपापल्या क्लासमध्ये जा. सर्वजण क्लासमध्ये निघून जातात. तेव्हा पल्लवी आणि प्रभाकर सर बोलत येत असतात. प्रभाकर सर म्हणतात की बरं झालं तू आलेस, तर आज माझं काही खरं नव्हतं. मी याच कामासाठी तर मीटिंग सोडून आलो ना. पल्लवी म्हणते की हो बाबा, माझ्या लक्षात आलं होतं ते. त्या काकांनी आपल्याला अडकवण्यासाठी ट्रॅप लावलाय हे ज्या क्षणी मला कळलं त्या क्षणी मी आले. पण तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या केबिनमध्ये नव्हतात. मग मला वाटलं की तुम्ही मोठ्या काकांच्या केबिनमध्ये आला असाल आणि वेळेत पोहोचले. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की तू म्हणतेस तसं त्यांना अंदाज आलाय, म्हणून आता ते वेगवेगळे डावपेच खेळायला लागले. हेही उघड आहे आपल्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या हातून ते पेपर्स निसटले ग. आता ते कधी मिळणार आणि कसा मिळवायचे हा तर मोठा प्रश्न आहे ना आपल्यासमोर. रवी म्हणते की बाबा, हा सगळा ट्रॅप फक्त आपल्याला अडकवण्यासाठी होता. म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे हे माहीत असताना सुद्धा मोठे काका ते पेपर्स त्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्याची चूक नाही करणार. आपल्या मार्गातले अडथळे अजून वाढलेत बाबा. पुरावे गोळा करण्याचं आपलं हे चॅलेंज आपली अजून परीक्षा बघताय. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रभाकर सर म्हणतात की हे डॉक्युमेंट आणि पुरावे आपल्याला परत मिळताय की नाही याची मला शंकाच वाटते. पल्लवी म्हणते की पुरावे तर आपल्याला मिळणार बाबा, आता आपण माघार नाही घ्यायची. इकडे मोठी आई आणि मोठ्या काकांचं बोलणं चालू असतं आणि पल्लवी तिथून जात असते. मोठी आई म्हणते की अहो आत्ता कुठे? काका म्हणतात मी जरा वकिलांकडे जाऊन आपल्या सगळे डॉक्युमेंट सुरक्षित आहे की नाही याची खात्री करतो. पल्लवी मनात विचार करते की पुरावे, कागदपत्र याबद्दलच बोलताय की काय. आणि मग मोठी आई आणि मोठे काका गाडीत बसून तिथून निघून जातात. पल्लवीही त्यांच्या मागोमाग येते आणि म्हणते की आता मला तर जाऊन बघायलाच हवं. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते इंद्र वायकोळे, नितीन लांडे, मनीषा सिंपल रेसिपी, कैलास जाधव, योगेश मेश्रम, शुभांगी खानोलकर, शीतल पाटील, धनश्री देशमाने, रवी कवडे, गीता चंदेर, रोशनी पाटील, सुमित्रा जाधव, निकिता दोशी, संतोष उधाने, प्रकाश धोपकर, सुषमा कुंभार, मंगेश पाटील, दत्तात्रय गोखले, भास्कर दहाले, प्रतिभा त्रिभुवन, संगीता गुणाकी, अमृता भारेकर, विजय रामने, रमेश धाळे, वामन दिवेकर, हेमलता धाके, जयश्री वैद्य, सुधीर रेले, प्रीती पिंपळे, मंजिरी केळकर, महेश शिगवन बरोबर अजूनही आपल्या खूप मित्रांनी खूप छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते इंद्र वायकोळे, नितीन लांडे, मनीषा सिंपल रेसिपी, कैलास जाधव, योगेश मेश्रम, शुभांगी खानोलकर, शीतल पाटील, धनश्री देशमाने, रवी कवडे, गीता चंदेर, रोशनी पाटील, सुमित्रा जाधव, निकिता दोशी, संतोष उधाने, प्रकाश धोपकर, सुषमा कुंभार, मंगेश पाटील, दत्तात्रय गोखले, भास्कर दहाले, प्रतिभा त्रिभुवन, संगीता गुणाकी, अमृता भारेकर, विजय रामने, रमेश धाळे, वामन दिवेकर, हेमलता धाके, जयश्री वैद्य, सुधीर रेले, प्रीती पिंपळे, मंजिरी केळकर, महेश शिगवन